हेलो गाइस, स्वागत है आप सभी का मेरे एक नए ब्लॉग में। और आज मैं आपको बताने जा रहा हूँ कि पानी पूरी का बिज़नेस कैसे किया जाता है। तो उसके साथ ही साथ मैं पॅकेट के ऊपर कितना इन्कम रहता वो भी बताऊँगा आणि त्यासोबतच धंदा कोण्या पद्धतीने करायचं ते पण सांगणार आहे। सर्वप्रथम आपण पाणी कसं कोण्या पद्धतीने बनवायचं ते बघूया। तर बघा मित्रांनो, ही पाण्याची कॅन घेतली मी 20 रुपयाची, 20 रुपयाची 30 रुपयाची कोण्या ठिकाणी मिळून जाते। आणि त्या पाण्याच्या कॅनमध्ये वन टाइम तुम्ही चांगलं ॲक्वा प्युअर पाणी वापरलं तर तुम्ही असं पाणी बनवू शकता। आणि पाणी बनवल्यानंतर त्यानंतर नाही का बड्यापैकी एका प्रकारचं पाणी बनवायचं खट्टावाला, त्याला असं तुम्ही डब्यात वेगळं करून त्यामध्ये बाकी मसाले टाकू शकता। स्पायसी अजून जास्त बनवायचं आहे, खट्टा बनवायचा त्या पद्धतीनं। आणि सोबतच तुम्हाला जर लागलं कधी कुठे कुठे वेगळं गोड पाणी राहतं, ते गोड पाण्यासाठी मी वेगळा डब्बा ठेवला आहे। थोड्या वेळाने मी यातमध्ये काढेल। पाणी लॉक असल्याचे थंड पण राहते लॉंग टाईमसाठी। आणि सेकंड गोष्ट, जर या व्यतिरिक्त जर असं तुम्ही साखर न टाकता गोड नाही बनवायचं आहे तर तुम्ही अशी खटाई बनवू शकता। हे बघा, या प्रकारची खटाई भरपूरशा ठिकाणी चालते आणि ती खटाई त्या गुपचूपच्या पाण्यामध्ये टाकून दिले जात असते। हे झालं मित्रांनो पाण्याचा विषय। आता राहिला पुऱ्याचा विषय। तर बघा मित्रांनो, या प्रकारे पॅकेट येते आपल्याकडं। ऑलमोस्ट आमच्या वर्धेमध्ये या प्रकारचं पॅकेट येते। हे 50 पीस 48 पीसचं राहते। याचे भरपूरसे डिस्ट्रीब्युटर राहते। या पॅकेटमध्ये तुम्ही 50 पीस राहते, 50 पैशाचं एक पीस पडते। ते तुम्हाला 25 रुपयाचं मिळून जाते। जर तुमची मोठी सिटी आहे तर वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला हे पॅकेट 100 पीसचं मिळते आणि 100 पीसमध्ये ते मिळेल तुम्हाला 50 रुपयाचं पॅकेट। तर मित्रांनो, ज्या प्रकारे याची क्वालिटी बघूनच हे माल घ्यायचा, कारण की कसं आहे कधी हा माल नरम राहिला तर लवकर फुटते। ते 25 रुपयाचं पॅकेट मला मिळालं आहे 50 पीसचं। आणि पाणी आहे तर याला पूर्णतः पॅकेट पार्सल करायचं आहे। तर 1 लिटर पाणी यासोबतच आणि आलूची चटणी डोनाभर, जे आपण गुपचूपचा डोना राहते त्या प्रकारे। तर याच्यामध्ये बड्यापैकी काय म्हणते आलूची चटणी त्याची भरून आणि ते पॅकेट आणि सोबत 1 लिटरचं पाणी। तर 1 लिटरचं पाणी बांधण्यासाठी अशी पॉलीपन्नी यूज करायची, छान चांगल्या क्वालिटीचं राहते, लीक राहत नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 1 लिटर पाऊण लिटर पाणी मावते। तर ते तुम्ही पार्सल देण्याकरिता 70 रुपयात पार्सल पूर्णतः देऊ शकता। आणि जर आलूची चटणी आहे, आलूची चटणी रेसिपीसुद्धा मी सांगते तुम्हाला। तर बघा, बॉईल आलू घ्यायचं सर्वात बेस्ट। बॉईल आलू बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगते बॉईल आलू। आणि असं बॉईल आलू घेतला आपण, हे बघा या प्रकारे बॉईल आलू घेतला का याला असं स्मॅच करून छान तयार करून ठेवून द्यायचा। तर त्यामध्ये तुम्हाला अजून टेस्ट वाढवण्याकरिता तुम्ही चणा, तिखट, मीठ, काळं मीठ, जसं या प्रकारचं काळं मीठ आहे, तिखट आहे, असा उकळलेला चणा आहे, हे पूर्ण त्याच्यात टाकून छान कुचकारून अशी लालसर आलूची चटणी बनून जाते। तर ते या डोण्यामध्ये फुल पॅक करून यावर शेव, हे बघा बुंदी आहे, बुंदी रेडीमेड वापरत असते मी। आणि हे माझं होममेड नायलॉन शेव आहे। हे शेव वगैरे थोडेफार टाकून मी 70 रुपयात पार्सल देते। तर तुम्ही 70 रुपयात देऊ शकता। जसं आपल्याला आलेलं आहे 25 रुपयाचं पॅकेट, सोबत बाकी खर्च वगैरे पकडून आपल्याला असं 50 रुपये पडते पाणी वगैरे सर्व पार्सल करून। आणि त्यातच आपल्याला 20 रुपये असे वाचते। तर एका पॅकेट मागं 20, जर दिवसाला तुम्ही 10 पॅकेटं विकले तर सरळ तुमचा 200 रुपये फायदा होऊन जातो। आणि जर तुम्ही असे पॅकेट्सनं एखादा मन विकता असे खुले करून जर विकले तर गुपचूप मी खुले करून माझे जास्त खपतात, पॅकेट्स कमी जाते। सर्वांचंच तसा केलं आहे। तर इथे कोणी 10ला 5, 10ला 4 देते। तर मित्रांनो, ते 10ला 4 न 10ला 5 करता हेच पॅकेट आपलं 100 रुपयाचं खपते 50 पीसचं। तर मग त्यावेळेस आपल्याला सरळ 50 रुपये एका पॅकेट मागं अर्ध्याला अर्धी किंमत वाचते। तर मित्रांनो, जर दिवसाला तुम्ही असे 10 पॅकेट विकले तर तुम्हाला सरळ नफा 500 रुपये दिवसाला मिळून जाते। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, अशी गोष्ट आहे, अशीच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एक ब्लॉगसोबत। अशीच माहिती मी तुम्हाला देत राहणार। मी तुमचा मित्र संकेत। भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये। टेक केअर, बाय।